संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लाग तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ श्री शंकर महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पांडुरंग महाराज की विठ्ठल गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा पंत आनंत या रागवाचा मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रुतया देवदेवेश नारायणं जगत्पते त्वदीयनाम ध्यानेन कथायिषे शुभकथा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सदाशिवसमारम्भां श्रीभाऊसाहेबमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे श्रीगुरुपरंपरा ओम नमो रसाळ माऊली तुझे कृपेची साऊली वर्षा विगामजवरी कीर्तन वेळी मी तव तुझाची बाल विषयो वर्ततसे विशाल करावे मज वाचाल सेवे लागी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानेकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांशिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तीन शिरे सहा हात तया माझी दंडवत काके झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीसती हुलोक उजागर रामदूत अतुलित बलधामांजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव
चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. उपस्थित संत सज्जन मायबाप, भगवान दत्तात्रयांच्या पवित्र अशा या प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने या येरफळे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींच्या, या गावामध्ये वास करत असणारी सर्व परमार्थिक मंडळी, भाविक मंडळी, वैष्णव मंडळी, वारकरी मंडळी यांच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी या प्रवाही परंपरेचा पायीक होण्याचं सद्भाग्य गावातील सर्व भाविक मंडळींना लाभणं हे खरोखर आपल्या पाठीमागच्या जन्माची काहीतरी पूर्वपुण्यही असेल आपल्या पदरी. त्याच्यामुळे हा उत्सव आणि हा आनंद उत्सव आपल्याला उपभोगायला मिळतोय. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संत चरणांची प्राप्ती होण्याकरता पूर्वजन्माची पुण्याई असावी लागते. संतांचा सहवास, संत विचारांचा सहवास, संत वाङ्मयाचा सहवास अथवा व्यासपीठ, जे अखंड हरिनाम सप्ताहाचं व्यासपीठ असतं, या व्यासपीठाचा संपर्क मिळण्याकरता सुद्धा भाग्यच लागतं. विठ्ठल विठ्ठल. नाविन्यपूर्ण जीवनशैलीच्या निर्मितीकरता अखंड हरिनाम सप्ताहांच्या व्यासपीठाच्या छत्रछायेखाली प्रत्येक जीवानं यावं. मानव देह प्राप्त झाल्यानंतर काही कालावधीचं जीवन आम्हाला मिळालं. इथं परमनंट राहायला कोण आलेला नाही. काही काळाचं जीवन आम्हाला प्राप्त झालं, मनुष्य देह मिळाला. मनुष्य देहाच्या माध्यमातून काही ठराविक काळाचं जीवन आम्हाला प्राप्त झालं. या ठराविक काळाच्या जीवनाला नाविन्यपूर्ण बनवण्याकरता आश्रय स्थान जर जगाच्या पाठीवरती कोणतं असेल तर ते म्हणजे हे व्यासपीठ आहे. कारण का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे मोबाईल वापरत असतो, बरोबर आहे ना. इथं कोण असं आहे का ज्याच्याकडे मोबाईलच नाही? सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे. अपवादात्मक काही लोक असतील ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे. आपण जे मोबाईल वापरतो ते कसले असतात? बटनवाले, बरोबर ना. बटनवाले असतात. आत्ताच्या आधुनिक काळात जर पाहिलं तर जास्त प्रमाणात ज्या मोबाईलांचा वापर होतो ते मोबाईल बटनवाले नसतात, तर 4G असतील, आता 5G येतंय. म्हणजे अशा प्रकारचे आधुनिक काळाला अनुसरून जे मोबाईल आता जास्त प्रमाणात वापरले जातात, असे मोबाईल ज्याच्यावर सोशल मीडिया अत्यंत प्रभावीपणे वापरला जातो, असे मोबाईल प्रत्येकाच्या खिशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कसं होतं, हा मोबाईल घेतल्यानंतर त्याचा वापर व्यक्तीचा सुरू होतो. आपल्याकडे खिशामध्ये मोबाईल आला, मोबाईलचा वापर सुरू झाला. मोबाईलचा वापर सुरू झाल्यानंतर काही काळानंतर मोबाईल आपला जो वापरात असतो, तो वापरात असणारा मोबाईल व्यवस्थित काम करत नाही. याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला येत असतो. काय होतं, कधी कधी एखादा फंक्शन ओपन करायचा असला तर तो ओपन होत नाही. कधी कधी मोबाईलची अगदी सर्व्हिस पाहिली तर आपल्याला ते अडखळत चाललेला जाणवतो. मोबाईल अडखळत चालतो. कधी कधी आपल्याला फोन एकाला लावायचा असतो तो दुसऱ्यालाच लागतो. कधी कधी फोटो काढायला गेलं तर फोटो कॅमेऱ्याच्या फंक्शनमध्ये गेलो तर फोटो काढायचा असतो तर फोटो निघत नाही, आपोआप मोबाईल बंद होतो. म्हणजे असे काही प्रकार मोबाईलमध्ये होत असतात. मी काही तुम्हाला मोबाईलची माहिती द्यायला आलेलो नाही, थोडं बारकाई नाही का. आपण मोबाईल वापरत असताना काही काळानंतर मोबाईल तो थोडासा काम करायला कमी पडतो, मग थकतो मोबाईल सुद्धा. त्याला आपण काय म्हणतो, मोबाईल हँग होतोय. काय म्हणते माणूस, मोबाईल हँग होतोय. मग त्याच्याकरता काय करावं लागतं, त्याच्याकरता पर्याय काय? असा जर मोबाईल करायला लागला तर त्याला पर्याय काय असतो? काय नाही बाबा, त्या मोबाईलला अपडेट करावा लागतो, बरोबर ना. मोबाईल काय करावा लागतो? अपडेट. एकदा का मोबाईल अपडेट झाला की पुन्हा नवीन घेतलेल्या मोबाईल सारखा पुन्हा चालत असतो, व्यवस्थित सुरळीत. त्याच्याकरता मोबाईलला ठराविक कालानंतर अपडेट करावा लागतो.
काही ठराविक काळ झाला की मोबाईल अपडेट करावा लागतो, तसं मनुष्य देहात आल्यानंतर आपल्याला जीवन प्राप्त होतं आणि हे जीवन जगत असताना अशा वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये आपण सुद्धा थकतो, नाही का थकत? कधी कधी आपली बुद्धीच काम करायची बंद होते, कधी कधी विचारसरणी चालायची बंद होते. सार काय असार काय, यश काय अपयश काय, लाभ काय हानी काय, हे सगळं विसरतो. आपली बुद्धी काम करायची बंद होते, आपलं मन प्रभावीपणे काम करत नाही, आपली कृती त्या पद्धतीनं काम करत नाही. म्हणजे आपल्याला मिळालेल्या या नरदेहाच्या माध्यमातून जीवन जगत असताना प्रत्येक माणूस कुठंतरी थकतो, हतबल होतो, हताश होतो, निराश होतो. अशा वेळेला आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाला सातत्यानं अपडेट करावं लागतं, अपडेट करावं लागतं. जसं मोबाईलला अपडेट केल्यानंतर तो मोबाईल नवीन होतो, तसं जीवनाला अपडेट केले ना की जीवन सुद्धा नाविन्यतेनं परिपूर्ण होतं. पण जीवनाला अपडेट करणं याचा अर्थ नाविन्यपूर्ण जीवनशैलीला प्राप्त होणं. आणि म्हणून जीवनाला अपडेट करायचं म्हणजे काय? ज्याच्यामुळं आपलं जीवन नवीन होतं अशा केंद्रांवरती काम करावं, की जिथं गेल्या ज्या केंद्रांवरती, ज्या केंद्रांना परिष्कृत केलं की जीवन नवीन होतं, अशा ठिकाणी माणसाला काम करावं लागतं. म्हणून नाविन्यपूर्ण जीवनशैली करता जगात दुसरा कोणता मार्ग नाही. नाविन्यपूर्ण जीवनशैली अपेक्षित असेल त्यानं साधू संतांच्या विचारधारेचीच कास धरावी. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी सांगा, आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंडाटले पुढे परब्रह्म सावरे. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंडाटले पुढे परब्रह्म सावरे. आजी फिटले माझे कोडे, कधी झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो त्यावेळेस. ज्या वेळेस संत चरण पावलो त्यावेळेस फिटले माझे कोडे. ज्या वेळेस संत विचारांशी सन्मुख झालो त्यावेळेस फिटले माझे कोडे. कोडं फिटणं याचा अर्थ जीवन नवीन होणं. म्हणून नाविन्यपूर्ण जीवनशैलीचे तीनच केंद्रबिंदू आहेत. ते तीन केंद्रबिंदू व्यवस्थित झाले की प्रत्येकाचं जीवन नवीन आहे. अगदी सहज पटापट आपण बोलू. नाविन्यपूर्ण जीवनशैलीचे तीन केंद्रबिंदू. पहिला केंद्रबिंदू आहे आपले जीवन जे नवीन होतं ते या तीनच केंद्रांवरती अवलंबून आहे. ती तीन केंद्रबिंदू म्हणजे पहिला विचार प्रणाली, दुसरा कार्यप्रणाली आणि तिसरी भाव प्रणाली. या तिघांच्या वरतीच जीवनाचं जडणघडण ठरलेले. विचार प्रणाली नवीन झाली, कार्यप्रणाली नवीन झाली आणि भाव प्रणाली नवीन झाली की जीवन आपोआप नवीन होतं. आणि संत विचार किंवा साधू संतांचा सहवास काय करतो? साधू संतांचा सहवास अथवा व्यासपीठांचा सहवास काय करतो? तर आध्यात्मिक व्यासपीठ आपल्या विचार प्रणालीला व्यवस्थित करतात, आपल्या कार्यप्रणालीला व्यवस्थित करतात आणि आपल्या भाव प्रणालीला व्यवस्थित करतात. हे तीन बिंदू व्यवस्थित झाले की जीवन नवीन होतं. म्हणून मी नेहमी सांगतो, आपल्या बरोबर आपलं घरचे विरोधात गेले तरी चालते, आपल्या घरचे आपल्या विरोधात गेली तरी काय एवढा फरक पडत नाही. त्याच्याऐवजी आपली भावकी थोडी विरोधात गेली तरी इतका फरक पडत नाही. आपलं गाव थोडंसं विरोधात गेलं तरी इतका फरक पडत नाही. पण आपली बुद्धी आणि आपलं मन जर आपल्या विरोधात गेलं ना तर सगळी जरी बरोबर असली तरी काहीच उपयोग होत नाही. विठ्ठल घरचे बरोबर आहेत, भावकी बरोबर आहेत, नातेवाईक बरोबर आहेत, तालुका बरोबर आहे, सगळी बरोबर आहे. पण बुद्धी आणि मन जर विरोधात असेल तर मात्र आपल्याला सगळी बरोबर असून सुद्धा काही उपयोग होत नाही. याच्याकरता नित्य निरंतर आपली बुद्धी आणि आपलं मन ही तरी आपल्या बरोबर असावं. आपल्या बुद्धीनं आणि आपल्या मनानंच आपली साथ सोडली तर बाकी सगळ्यांची साथ मिळून तरी काय करायचं?
आपली बुद्धी आणि आपलं मन यांनी कायमस्वरूपी आपल्या सदैव सोबत असावं. आणि म्हणून आज गीता जयंती आहे. आणि गीता जयंतीचं जर महात्म्य सांगत भगवान परमात्म्याने हेच सांगावं, जिसने स्वयं का मन जीता उसने ही जग को जीता है. जिसने स्वयं का मन जीता उसने ही जग को जीता है. यही तो वेद का ज्ञान कहे, यही तो कहती गीता है. जिसने स्वयं का मन जीता उसने ही जग को जीता है. मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन ही मिलावत राम से, मन ही करत फजीत. म्हणून मन आणि बुद्धी ही सदैव आपल्या बरोबर असावे. भले घरची आपल्या विरोधात असली तरी फरक नाही पडत, पण मन आणि बुद्धी ही आपल्या बरोबर असावी. आणि म्हणून संत विचारधारा आध्यात्मिक व्यासपीठ आपल्या या 3 केंद्रबिंदूंना जे आपल्या जीवनाला नाविन्यता प्रदान करतात असे हे मूलभूत 3 केंद्रबिंदू जे म्हणजे विचार प्रणाली, कृती कार्य प्रणाली आणि भाव प्रणाली यांना व्यवस्थित करतात. आणि यांना व्यवस्थित केलं की आपलं जीवन एक नाविन्यतेनं परिपूर्ण होतं. आणि म्हणून अशा नाविन्यतेनं परिपूर्ण करण्याकरता आपल्या जीवनाला नाविन्यतेनं परिपूर्ण करण्याकरता प्रत्येक मानव देहधारी जीवानं संत विचारधारेंच्या संपर्कात यावं किंवा आध्यात्मिक प्रवाहाच्या संपर्कात यावं की ज्याच्यामुळं आपल्या जीवनाला एक वेगळीकता प्राप्त होते. जसं भगवान परमात्म्याने सांगावं, अनपेक्षा सुचिरदक्षो उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समेप्रिय. भगवान गीतेमध्ये सांगतात, अनपेक्षा सुचिरदक्ष असा जो आहे असा भक्त मला प्रिय वाटतो, आवडतो. आणि अशा प्रकारची अवस्था प्राप्त करायची असेल तर याच्याकरता संत महापुरुषांच्या विचारांचा प्रवाह आपल्या जीवनामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आपल्या गावामधील असणारा हे अध्यात्माचा प्रवाह अनेक वर्षापासून चालू आहे. आणि याही वर्षी हा त्याच पद्धतीनं अत्यंत उत्साहानं आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहोत. आणि या उत्सवातील आजचा असणारा हा 4था दिवस आहे. आणि त्यानिमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग सुख सागर सिंधू जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून साधू संत महात्म्यांच्या भेटीमुळं परमार्थिक साधकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा आढावा घेत आहेत. विठ्ठल विठ्ठल संत चरणाच्या प्राप्तीमुळं साधकाच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे परिवर्तन होतात त्या परिवर्तनाचं वर्णन तुकोबरायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. संत महात्म्यांचं चरण प्राप्त झालं, साधू संतांचे चरण प्राप्त झाल्यानंतर त्या साधू संतांच्या चरण कमलाच्या आश्रयामुळं आश्रिताच्या जीवनामध्ये कोणतं परिवर्तन होतं याचा आढावा जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये घेतलेला आहे. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक मनुष्य देहाला आलेल्या जीवाला आपल्या जीवनाच्या स्वच्छतेकरता, आपल्या जीवनाच्या पवित्रतेकरता, आपल्या जीवनाच्या मंगलतेकरता सदैव कायम स्वरूपी खबरदार आणि जबाबदार राहावं लागतं. मनुष्य देहाला आल्यानंतर प्रत्येकानं आपल्या जीवनाला सुचिरभूत ठेवण्याकरता, आपल्या जीवनाला मंगलमय ठेवण्याकरता, व्यवस्थित ठेवण्याकरता, पवित्र ठेवण्याकरता, आपल्या जीवनाला या पवित्रतेकरता कायमस्वरूपी प्रत्येकानं जबाबदार आणि खबरदार राहावं लागतं. जबाबदार आणि खबरदार कशा करता म्हणतोय तर जबाबदार या करता राहावं, आपल्या जीवनामध्ये जर अस्वच्छता असेल, आपल्या जीवनामध्ये अमंगलता असेल, आपल्या जीवनामध्ये अपवित्रता असेल तर ती अपवित्रता नष्ट करावी, अमंगलता नष्ट करावी, अस्वच्छता नष्ट करावी आणि आपलं जीवन मंगलतेच्या दिशेनं घेऊन जावं याकरता जबाबदार असावं. आणि आपल्या जीवनामध्ये कधीच अस्वच्छता येणार नाही,
कधीच अमंगलता येणार नाही याच्या करता खबरदार असावं. विठ्ठल प्रत्येक माणसानं आपल्या जीवनाच्या पवित्रतेकरता एकतर खबरदार आणि जबाबदार असेल. जर अस्वच्छता असेल तर त्याच्यातून मुक्त होण्याकरता जबाबदार आणि आपलं जीवन अस्वच्छ होणार नाही याकरता खबरदार. जसं आपल्या घरामध्ये जर कचरा असेल तर त्या कचऱ्याला बाहेर काढण्याकरता जसा घरातला मालक जबाबदार आणि खबरदार असतो. आपल्या घरामध्ये केर कचरा असेल, आपलं घर अस्वच्छ असेल तर ते आपलं अस्वच्छ घर स्वच्छ करण्याकरता माणूस जबाबदार असतो. मग काय करतो, घरात जर केर कचरा असेल तर तो केर कचरा बाहेर काढण्याकरता घरातील व्यक्ती वेगवेगळ्या स्वच्छतेच्या साधनांचा वापर करते आणि ती केर कचरा बाहेर काढते. म्हणजे जबाबदारी पाळून आपल्या घराला स्वच्छ करते आणि पुन्हा त्या घरात कचरा होणार नाही याच्याकरता खबरदार असते घरातली व्यक्ती. म्हणजे जसं घरातला कचरा बाहेर काढण्याकरता आपण जबाबदारी घेतो, आपल्या घरात कधीच कचरा होऊ नये आणि जर झालेला असेल तर तो स्वच्छ व्हावा, त्याच्याकरता वेगवेगळी साधनं, मग झाडू असेल आणि काही वेगवेगळी साधनांचा वापर करून आपण त्या घरातील केर कचरा बाहेर काढतो आणि घर स्वच्छ करतो. तसंच जीवनात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा केर कचरा असेल तर याच्याकरता सुद्धा प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं आपल्या जीवनाला मंगलमय करण्याकरता आणि सुचिरभूत करण्याकरता प्रयत्नशील असावं. पण इथं फरक एवढा आहे की घरातला कचरा बाहेर काढण्याकरता आपल्याला सोपं आहे, थोडं बारकाई नाही का, थोडं घरातला कचरा बाहेर काढण्याकरता आपल्याला सोपं आहे, स्वच्छ घर करण्याकरता आपल्याकरता ती सोपं साधन आहे. म्हणजे जर घरात कचरा असेल तर आपल्या डोळ्यानं तो घरातील कचरा दिसतो म्हणून तो आपण स्वच्छ करू शकतो. घरातला कचरा आपल्या डोळ्यानं दिसतो, मग आपण त्या घरातल्या कचऱ्याला स्वच्छ करू शकतो. आणि समजा आपल्या घरातील कचरा स्वच्छ केला तरी देखील घरात कचरा येत आहे तर आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये कुठून कचरा येतोय. बाबा खिडकीतनं कचरा येतोय, दरवाजातून कचरा येतोय, तर आपण त्या ठिकाणी जिथून कचरा येतोय त्या प्रत्येक ठिकाणांना प्रतिबंध घालू शकतो आणि पुन्हा कचरा येणार नाही याची दक्षता घेतो. म्हणजे आपल्या घरातील असणारी अस्वच्छता, त्या अस्वच्छतेला बाहेर काढण्याकरता, आपल्या घरातील कचऱ्याला बाहेर काढण्याकरता आपल्याला सोपं आहे, कारण आपल्या घरातला कचरा आपल्या डोळ्यानं दिसतो म्हणून तो आपण बाहेर काढू शकतो. घरातला कचरा डोळ्यानं दिसतो म्हणून आपण तो बाहेर काढू शकतो. पण आपल्या जीवनातला कचरा मात्र आपल्या डोळ्यानं दिसत नाही, मग बाहेर काढायचा कसा. विठ्ठल विठ्ठल घर झाडून करा साप, आत लावा निर्मळ ज्योत, असं म्हटलं जातं. घर झाडून करा साप, आत लावा निर्मळ ज्योत. व्यवहारिक दृष्टीनं पाहिलं तर आपलं व्यवहारातलं घर आलं आणि परमार्थिक दृष्टीनं पाहिलं तर आपल्या आध्यात्मिक जगतातील घर आलं. म्हणजे आपल्या घरातील केर कचरा आपल्या डोळ्यानं दिसतो म्हणून तो आपण घरातून बाहेर काढू शकतो. पण आपल्या जीवनातील कचरा आपल्या डोळ्यानं दिसत नाही, मग त्याला बाहेर काढायचा कसा हा प्रश्नच आहे. घरातला कचरा दिसतोय पण जीवनातला कचरा दिसत नाही. परंतु आपल्या जीवनात कचरा आहे, तो कचरा जरी दिसत नसला तरी त्या कचऱ्याचा प्रभाव मात्र कायम दिसतो. काय म्हणतोय, कचरा दिसत नाही अजिबात, पण कचऱ्याचा प्रभाव जीवनातल्या सांगतोय. जीवनातला कचरा दिसत नाही पण जीवनातल्या कचऱ्याचा प्रभाव मात्र दिसतो. मग कोणता? आपल्या जीवनामध्ये क्रोध आहे. क्रोध दिसतो का डोळ्यानं? अजिबात दिसत नाही, पण क्रोध रूपी कचऱ्याचा प्रभाव दिसतो. कधी कधी त्या ज्या माणसाच्या जवळ क्रोध आहे त्या माणसाला आपल्यातील क्रोध रूपी कचऱ्याचा प्रभाव दिसत नाही, पण शेजारच्याला दिसतो. मग तो शेजारचा जागा करतो, बाबा रे जरा राग कमी कर, राग कमी कर. म्हणजे शेजारचा आपल्याला सांगतो अरे किती रागवतोय, याचा अर्थ आपल्यामध्ये क्रोधरूपी कचरा आहे, तो दिसत नाही पण त्याचा प्रभाव मात्र दिसतोय.
मग काय होतं, हा प्रभाव इतका भयानक आहे, क्रोध अचानक अटॅक करत नाही माणसावर. हा जो राग आहे ना लगेच आपल्यावर हावी होत नाही. राग आल्या आल्या बरोबर आपल्या ही कानपट्टी गरम होत असते. ही कानपट्टी आपली इथली कानाच्या मध्ये एक सेंटर असा त्रिकोणी आकाराचा बिंदू आहे, तो गरम होतो. तो गरम झाला की आपण समजावं आपल्याला आता राग येणार आहे. मग तेवढ्यात जर तो गरम झाला तर आपण सावध व्हावं आणि आपला राग आवरावा. जर तिथं राग आवरता आला नाही तर तो तिथला राग आपल्या भवईवर येऊन थांबतो आणि मग माणसाच्या भवया उंच व्हायला लागतात. क्रोधवाल्या माणसाच्या, रागीट माणसाच्या भवया उंचावतात. भवया उंच व्हायला लागल्या की समजायचं आपला राग भवईवरती येऊन थांबलेला आहे. तिथं जरी कंट्रोल करता आला तर बरं आहे. तिथं जर आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण घालता आलं नाही तर तो भवईवरचा राग कपाळावर जातो आणि मग कपाळाला आट्या पडतात. कपाळाला आट्या पडल्याबरोबर जर राग कंट्रोल करता आला तर बरं आहे. तिथं जरी राग आवरला नाही तर तो कपाळाचा राग नाकाच्या शेंड्यावर येऊन बसतो आणि मग मात्र माणूस म्हणतात काय नाकाच्या शेंड्यावर राग आहे माणसाला. नाकाच्या शेंड्यावर आलेला राग जरी थांबला तरी नशीब. नाकाच्या शेंड्यावरचा राग जर आवरला नाही तर तोच राग आपल्या जिभेवर येऊन बसतो आणि एकदा का जिभेवर राग आला मग तिथून पुढं काय पराक्रम होतात ते आपल्याला सांगायची गरज नाही. आणि मग तिथून पुढं जिभेवरचा राग तिथल्या तिथं जरी थोडाफार जमलं थांबवायला तर बरं आहे. आणि मग जिभेवरचा राग आपल्या जर नियंत्रणाच्या बाहेर गेला तर सरळ माणसाच्या हातावर येतो ना मग माणसं अशी डायरेक्टच अंगावर चाल घेत असतात. म्हणजे याचा प्रवास सहज होत नाही, अगदी त्याची टप्प्याटप्प्यानं प्रवास होतो. म्हणजे क्रोधरूपी कचरा जीवनात आहे, तो डोळ्यानं दिसत नाही पण त्याचा प्रभाव दिसतो. घर स्वच्छ करता येतं कारण घरातला कचरा दिसतो म्हणून तो आपण बाहेर काढू शकतो. जीवनात अशी बऱ्याच प्रकारचे कचरे आहेत जे आपल्या डोळ्यानं कधीच दिसत नाहीत पण त्यांचा प्रभाव दिसतो. आणि हा प्रभाव दिसायला लागला की माणसानं त्वरित सावध व्हावं आणि जीवनातील या समग्र प्रकारच्या विकृत कचऱ्यांना निवृत्त करण्याकरता प्रयासरत व्हावं. विठ्ठल विठ्ठल याच्या करता प्रयासरत व्हावं. मग काय करायला पाहिजे याकरता? जीवनातील कचऱ्यापासून निवृत्ती करायची असेल, आपल्या जीवनाला सुचिरभूत करायचं असेल, काय करावं लागेल याच्याकरता? अहर्निशी सदा परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा. पायन ठेवावा आडमार्गी, पायन ठेवावा आडमार्गी, पायन ठेवावा आडमार्गी, पायन ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील, आडमार्गी कोणी जन जे जातील. पायन ठेवावा आडमार्गी, पायन ठेवावा आडमार्गी, पायन ठेवावा आडमार्गी, पायन ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी चरण जे जातील, आडमार्गी कोणी चरण जे जातील. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय ठेवावा आडमार्गी. याकरता काय करावं तर आपल्या जीवनाला सुचिरभूत करण्याकरता, आपल्या जीवनाला मंगलता प्रदान करून घेण्याकरता जो आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत जे निकृष्ट दर्जाचे आहेत, ज्याच्यामुळे जीवन अपवित्र झालेलं आहे, अमंगळ झालेलं आहे, अस्वच्छ झालेलं आहे, अशा घटकांना बाहेर काढण्याकरता प्रयास करावा. काय करावा प्रयास? अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गामध्ये जाऊ नये. आडमार्गामध्ये जाऊ नये याचा अर्थ काय? अशा ठिकाणी जाऊ नये की ज्या ठिकाणी गेला असता आपल्यातील असणाऱ्या विकाररूपी कचऱ्याला प्रबलता प्राप्त होईल, अजून प्राबल्य मिळेल त्यांना वाढण्याकरता अशा ठिकाणी जाऊ नये. अशा आडमार्गाला जाऊ नये. अशा ठिकाणी बसू नये की ज्या ठिकाणी बसला असता आपल्यातील असणारा हा विकृत स्वरूपाचे जे घटक आहेत जे आपल्या जीवनाला मलिन करतात,
अशा मलिन करणाऱ्या घटकांना खत पाणी मिळेल अशा ठिकाणी बसूच नये. असे विचार ऐकू नये की आपल्या जीवनाला अमंगल करणारे विचार आहेत, अशा विचारांचं श्रवणच करू नये. असं दृश्यच पाहू नये की जे पाहिल्यानंतर आपलं जीवन अपवित्र होतं. असे दृश्य पाहू नये. आड मार्गी जाऊच नये. महाराज बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नका. संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नका. अनंत फंदीची ही कविता आहे. फटका. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नका. संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नका. माऊलीने आमच्या गोड सांगावं, आगा उज वाटा चालावे, तरी पायची शिनवावे. का आड राने धावावे, तरी तेची उज वाटानं चालावं. आड रानानं कुठंतरी जाऊ नये. आड रानानं जाणं याचा अर्थ अशा ठिकाणी बसणं की ज्याच्या ठिकाणी बसला असता जीवन अमंगल होते. अशी दृश्य पाहणं की ज्याच्यामुळे जीवन अमंगल होते. अशी कृती करणं की ज्याच्यामुळे जीवन अमंगल होते. या सगळ्या गोष्टींना टाळणं हे गरजेचं आहे. अन्यथा या सगळ्या गोष्टी अशाच करत राहिलो तर जीवनातील असणारे विकार कमी होत नाही, तर त्यांना अजून खतपाणी मिळताना ते वाढत जातात. आणि हे जर असेच विकार वाढत गेले, असेच जर विकार हे वाढत गेले तर जीवन मंगलतेला प्राप्त होत नाही. आणि जीवन जोपर्यंत मंगल होत नाही तोपर्यंत भगवत अनुभूतीचा विचार स्वप्नात सुद्धा करू नये. विठ्ठला जैसी गंगा वाहे जैसे त्याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन. जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन, जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. भगवंत जानत या जवळी, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. भगवंत जानत या जवळी, तया जवळी देव भक्ती भावे उभा. 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 जगद्गुरु बऱ्या सांगतात, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. भगवंत जान तया जवळी, तया जवळी देव भक्ती भावे उभा. स्वानंदाचा गाभा तया दिसे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. भगवंत जाण तया जवळी. गंगेसारखं ज्याचं मन निर्मळ झालं, ज्याचं जीवन निर्मळ झालेलं आहे, गंगेसारखं पवित्र झालेलं आहे, त्याच्याजवळ देव उभा असतो. भक्ती भावे उभा. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. भगवंत जाण तया जवळी, त्याच्याजवळ देव आहे. आता इथे एक शंका निर्माण होऊ शकते की महाराज तुम्ही सांगताय ज्याचं गंगेसारखं निर्मळ मन आहे किंवा जीवन आहे,
ज्याचं जीवन गंगेसारखं निर्मळ आहे, मन ज्याचं गंगेसारखं निर्मळ आहे त्याच्याजवळ भगवान परमात्मा आहे. मग ज्याचं गंगेसारखं निर्मळ जीवन नाहीये किंवा मन नाहीये त्याच्याजवळ देव नाही का? बरोबर ना? महाराजांचं मत आहे, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तयाजवळी, त्याच्याजवळ देव आहे. मग ज्याचं मन गंगेसारखं पवित्र नाहीये, अपवित्र आहे, ज्याच्यातून विकार निवृत्त झालेले नाही, तो विकार सहित आहे, विकार रहित नाही, विकारांबरोबर त्याचं जीवन चाललेलं आहे अजून, मग अशाजवळ देव नाही का? आहे. मग महाराज असं का म्हणतात, ज्याच्याजवळ गंगेसारखं मन पवित्र आहे त्याच्याजवळच देव आहे? त्याचं कारण आहे, महाराज तुकोबरायांचं मत आहे, गंगेसारखं निर्मळ ज्याचं मन आहे त्याच्याजवळ देव आहे. याचा अर्थ ज्याचं जीवन पवित्र नाही गंगेसारखं त्याच्याजवळ देव नाही असं महाराजांचं म्हणणं नाहीये. महाराज पुढे जाऊन सांगतात, तयाजवळी देव भक्ती भावे उभा. आता एखादा म्हणेल जो अपवित्र आहे, अमंगल आहे, जो विकारानं बरबटलेला आहे त्याच्याजवळ सुद्धा देव असतोच. पण तुकोबाऱ्या सांगतात त्याच्याजवळ देव असतो दुटी म्हणून. आणि भक्तिभावानं कुणापुढं उभा असतो? तर ज्याचं पवित्र मन आहे अशा जवळ चॉईस म्हणून देव असतो. म्हणजे थोडक्यात एखाद्या मुलाला आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली, आवडीच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली की त्या कार्यक्षेत्रामध्ये तो मन लावून काम करतो. त्याला काही कळतच नाही की किती वेळ चाललेला आहे. 12 तास होऊ द्या, 14 तास होऊ द्या, नाही तर 20 तास होऊ द्या, किती तास काम केलं तरी त्याला थकवा येत नाही. का? तर आवडीच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतो, तिथं त्याला आनंदच मिळतो. पण एखाद्याच्या आवडीचं कार्यक्षेत्र नसेल आणि तिथं जर त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि तिथं त्याला काम करावं लागलं तर उगत ढकलत ढकलत 8 तासाची ड्युटी करतो. करमत नाही, त्याला मन रमतच नाही. पण बळजबरीनं घरच्यांच्या आग्रहास्तव 8 तास काम करावं लागतं. म्हणजे तिथं सुद्धा त्याला काम करावंच लागतं. पण काय, आवड म्हणून नाही, ड्युटी म्हणून करायचंय म्हणून करायचं मन मारून. पण जिथं आवडीचं कार्यक्षेत्र असतं तिथं मात्र मन मारून काम करत नाही, मन लावून काम करतो, कितीही वेळ होऊ द्या. तसंच आहे, जो विकाराने बरबटलेला आहे त्याच्याजवळ सुद्धा देव असतोच. पण कसं? मन मारून. कर्तव्य आहे बाबा, सगळ्यांचा सांभाळ करायचा आहे म्हणून तिथं असतं. पण जो विकार रहित आहे आणि गंगेसारखं पवित्र ज्याचं मन झालेलं आहे, जीवन झालेलं आहे, त्याच्याजवळ मात्र देव आवडीनं असतो. तयाजवळी देव भक्ती भावे उभा. त्यानं हाक मारल्याबरोबर आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. त्याच्याजवळ कायमस्वरूपी तत्पर देव असतो. आणि म्हणून भगवान परमात्म्याची प्राप्ती सुद्धा आपल्या जीवनाच्या मंगलतेशिवाय होत नाही. म्हणून जीवनाला मंगलता प्राप्त करून घेणं किंवा जीवनाला सुचिरभूत करणं, जीवनाला स्वच्छ करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य, आपली जबाबदारी आहे. त्याच्याकरता आपल्या जीवनाला स्वच्छ करण्याकरता प्रत्येक माणसानं काही ना काहीतरी प्रयास करावा लागतो. पण एवढं आहे, जीवनाला स्वच्छ करण्याची जरी संकल्प आपल्या मनामध्ये असतो सुद्धा ह्या जीवनातील वेगवेगळे जे घटक आहेत जे जीवनाला मलिन करतायत, म्हणजे थोडक्यात ते घटक म्हणजे ते विकार की जे आपल्या जीवनाला मलिन करतायत, ते डोळ्यानं दिसत नाही, फक्त त्यांचा प्रभाव दिसतो. आणि प्रभावावरून आपल्यातील हे विकार ओळखणं आणि त्यांना बाजूला काढणं, त्यांच्यावर विजय मिळवणं आणि जीवनाला सुचिरभूत करणं, तसा हा प्रवास थोडासा अवघडच आहे. अवघड आहे प्रवास. मग असे तुकोबऱ्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केला, आपल्यातील या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, त्यांना त्या स्वभावाची जाणीव झाली आणि जाणीव झाल्याबरोबर तुकोबऱ्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. प्रयत्न भरपूर केला, महाराजांनी खूप प्रयत्न केला. आणि आपला प्रयत्न ज्या वेळेला थांबला, म्हणजे आपण खूप कष्ट करतोय पण आपले काही चालत नाही, अशा वेळेला मात्र तुकोबऱ्यांनी सुद्धा भगवान परमात्म्यापुढे प्रार्थना केली. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. देवा, आता तुझ्या मदतीची गरज आहे. मी खूप प्रयत्न केला पण माझ्याकडून काही होत नाही, आता तुझ्या मदतीची गरज आहे. माझे मज कळो येते अवगुण, काय करू मनावर, आता आड उभा राहे नारायण. तसं माणसंही सप्त्याच्या सांगतेच्या वेळेला संकल्प करतात ना, आजपासून पुढच्या वर्षापर्यंत तंबाखूच्या पुडीला हात लावणार नाही. कुठपर्यंत हा संकल्प कुठपर्यंत टिकतो? सप्त्याच्या महाप्रसादाची पंगत उठेपर्यंत. पंगत उठल्याबरोबर गाड्याला तलाप येते कशाची, तिथंच संकल्प थांबतो.
म्हणजे माणूस संकल्प तर आपण करतो की नाही, माझ्यातील क्रोध घालवायचा आहे, ईर्ष्या घालवायची आहे, द्वेष घालवायचा आहे, मत्सर घालवायचा आहे, निंदा घालवायचा आहे, लोभ घालवायचा आहे, मोह घालवायचा आहे, संकल्प सगळेच करतो. पण प्रयत्न करून सुद्धा आपली शक्ती कमी पडते या विकारांवर विजय मिळवण्याकरता. मग त्या काळी तुकोबऱ्यांनी जशी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली, मी तवानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, केला नाही करविला नाही परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंडकर चरण, नाही संत सेवा घडले दान पूजा अवलोकन मूर्तीचे, अंगसंगे घडला अन्याय बहुत अधर्म उपाय, नकळे हित करावे ते काय नाही बोलू आठवते, स्वतःच्या जीवनाचा हत्यारा आपण स्वतःच झालो तुकोबराय म्हणतात. आप आपणा घात करू, शत्रू झालो मी दावेदारू, भगवंत आता तुझ्या मदतीची गरज आहे, तू तव कृपेचा सागर उतरी पार, तुका म्हणे मला यातून मुक्त कर. ते तुकोबराया होते. आपण तर सामान्य आहोत, आपण काय या विकारांवर विजय मिळवू शकतो. म्हणून अशा आपल्यासारख्या सर्वसामान्य संसारिक जीवानं या विकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही महाराज. इतके भयानक विकार आहे, चालता बोलता आपल्याकडून काय कार्य होईल सांगता येत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्यातील हे विकार रूपी घटक नष्ट होत नाही तोपर्यंत जीवन सुचिरभूत होत नाही, आणि जोपर्यंत जीवन सुचिरभूत होत नाही तोपर्यंत तो भगवान परमात्म्याच्या अस्तित्वाची अनुभूती येतच नाही. मग याकरता असे काही जिज्ञासू भक्त मंडळी होते जे असेच हतबल झालेले होते, या विकारांवरती विजय मिळवण्याकरता हतबल झालेले जिज्ञासू. ते सुद्धा खूप प्रयत्न करून थकले. आपल्यातील हे विकार, या विकारांरूपी घटकांना दूर करून जीवनाला सुचिरभूत करण्याच्या प्रवासामध्ये खूप प्रयत्न केला, पण स्वतः प्रयत्न करून हतबल झाले. असे काही जिज्ञासू भाविक जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे आले आणि तुकोबरायांच्या समोर हात जोडले. हात महाराजांच्या पुढे जोडले. महाराज, ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभावीन प्रीती, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. तुम्ही एवढ्या पदाला पोचलेला आहात की तुम्ही आकारण प्रेम करणारे आहात. तुकोबराय म्हणजे आकारण प्रेम करणारे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, लाभावीन प्रेम करणारे जगद्गुरु तुकोबराय. कोणत्याही लाभाची अपेक्षा नाही, असे प्रेम करणारे तुकोबराया. अशी काही जिज्ञासू भक्त मंडळी जे आपल्यातील असणाऱ्या विकाररूपी घटकांपुढे दोन हात करून कंटाळलेली, पण ते विकार नष्ट होत नव्हते. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे गेले. महाराज म्हणाले, हे विकार आमच्यातील नष्ट होत नाहीत, खूप प्रयत्न केला पण जातच नाही तो. मग आम्ही तुमच्याकडे, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. महाराज म्हणाले, काय करू? काय नाही, आम्हाला असं एखादं छोटंसं साधन सांगा की ज्याच्यामुळे आम्ही या विकाररूपी घटकांवरती विजय मिळवू शकतो. असं कोणतं साधन आहे का ज्यामुळे आमच्या जीवनातील हे विकार नष्ट होतील आणि आमचं जीवन सुचिरभूत होईल? तुकोबराय म्हणाले, आहे ना साधन. मग सांगा बरं. अहो, ते साधन इतकं सोपं आहे, इतकं सुंदर आहे, ते जर साधन अंमलात आणलं ना अतिशय गोड आहे. मग महाराज म्हणाले, सांगा. मग तुकोबराय ते साधन अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, 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 तुका म्हणे
साधन सुलभ गोमटे परी उपादिष्टे पूर्व पुण्य परी उपादिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपदे आवडी मग राम नामे उपदे आवडी परी उपादिष्टे पूर्व पुण्य परी उपादिष्टे पूर्व पुण्य मग राम नामे उपदे आवडी मग राम नामे उपदे आवडी तुकोबऱ्यांना काही भाविक मंडळींनी प्रश्न केला, महाराज आमच्यातील हे विकाररूपी घटक नष्ट होत नाही ज्याच्यामुळे जीवन मलिन आहे अजूनही. मग हे विकाररूपी घटक नष्ट करायचे असतील आणि जीवनाला सुचिरभूत करायचं असेल, मंगलता प्रदान करून घ्यायची असेल तर असं एखादं सोपं साधन सांगा की ज्याच्यामुळे हे विकार आम्हाला समाप्त करता येतील. तुकोबराय म्हणाले ठीक आहे, घ्या साधन. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. अगदी सोपं. तुका म्हणे साधन, हे साधन विकाररूपी घटकांना नष्ट करू शकतं असं साधन सुलभ आहे म्हणजे सोपं आहे आणि गोमट आहे म्हणजे चांगलं आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. मग मंडळी म्हणाली सांगा बरं पटकन महाराज. त्यावेळी तुकोबराय म्हणाले परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. हा, ते साधन सोपं आहे, सुलभ आहे, गोमट म्हणजे चांगलं आहे, पण ते साधन मिळण्याकरता पूर्व पुण्याही लागतं. पूर्व पुण्याशिवाय ते साधन मिळत नाही. मग कोणतं साधन असं आहे जे पूर्व पुण्याशिवाय मिळत नाही आणि ते साधन मिळाल्यानंतर सहजतेनं विकाररूपी घटक नष्ट होतात आणि जीवन सुचिरभूत होतं? हा एक प्रश्नच निर्माण झाला. तुकोबराय तर सांगतात सुलभ साधन आणि गोमट साधन. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, सोपं आणि चांगलं साधन. पण ते साधन मिळण्याकरता भाग्य लागतं, पुण्यही लागतं, त्याच्याशिवाय ते मिळतच नाही. किती पुण्य लागतं? अहो एवढं पुण्य लागतं कदाचित सगळं मिळेल पण ते साधन मिळत नाही. बाकी सगळं मिळेल पण ते साधन मिळणं कठीण आहे. चंद्रामृत सुखसेव वेल असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईगा, ऐसे कैसियाने भेटतील साधू. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा केली. महाराज म्हणतात इतकं अवघड साधन आहे ते, खूप अवघड. आणि कसं आहे पहा, एखादी कचऱ्यातनं चालणारी मुंगी, कुठून चालणारी? कचऱ्यातून. ती कचऱ्यातून चालणारी मुंगी, तिचं अस्तित्व काही शून्य. कोण विचारतो कचऱ्यातनं चालणाऱ्या मुंगीला? कोणी विचारत नाही. उलट कचऱ्यातली मुंगी आपल्या अंगावर आली तर माणूस हात धुतो. आपल्या हातावर जर कचऱ्यातली मुंगी चढली तर सहज आपण झटकून टाकतो, आपल्या हातावर पाणी घेतो, आपला हात स्वच्छ करतो. एवढं निकृष्ट दर्जाचं आपण समजतो कचऱ्यातनं चालणारी मुंगी. पण ती कचऱ्यातनं चालणारी मुंगी कर्म धर्म संयोगानं गुलाबाच्या फुलापर्यंत जाऊन पोहोचते. कुठं? गुलाबाच्या फुलावर. आणि तीच कचऱ्यातनं चालणारी मुंगी गुलाबाच्या फुलावर ज्या वेळी जाऊन बसते ना, पूर्व पुण्य तिच्या मुंगीच्या पूर्व पुण्याईनं जर तिला गुलाबाच्या फुलाचा संपर्क आला आणि ती गुलाबाच्या फुलावर जाऊन बसली आणि जर तिथून माळी आला आणि ते गुलाबाचं फुल तोडलं आणि पूजेच्या साहित्यात नेऊन ठेवलं आणि तेच गुलाबाचं फुल भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावर जाऊन ठेवलं, कचऱ्यातनं चालणारी मुंगी जाऊन थेट कुठे जाते? म्हणजे साधन किती सोपं होतं, फक्त गुलाबाचा संपर्क. गुलाबाच्या फुलाचा संपर्क भगवान परमात्म्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचव. सोपं साधन आहे, पण ते गुलाबाचं फूल मिळण्याकरता सुद्धा भाग्यच पाहिजे मुंगीला. नाही तर मुंगी कुठेही भरकटत बसेल, गुलाबाचं फुल थोडी मिळणार आहे. अहो दगडाचीच मूर्ती आहे, मंदिरातली मूर्ती दगडाचीच आहे आणि पायरी सुद्धा दगडाचीच आहे. एकाच प्रकारचे दगड, अर्धा दगडाची मूर्ती बनवली, अर्ध्या दगडाच्या पायरीसाठी वापर केला. दगड एकच, अर्धा दगड मूर्ती करता वापरला, अर्धा दगड पायरी करता वापरला.
आणि मूर्ती तयार झाल्यानंतर लोक जी अर्ध्या दगडानं पायरी बनवलेली होती त्या पायरीवर पाय द्यायचे आणि त्यातला अर्धा राहिलेला ज्याची मूर्ती बनलेली होती त्याच्या जाऊन गळ्यात हार घालायचे आणि पाया पडायचे. अधिकार कशामुळे वाढला? तोच दगड अर्धा विभागलेला आहे, एकाची पायरी बनली, लोक त्याच्यावर पाय द्यायला लागले आणि त्यातलाच अर्धा दगड पुढे जाऊन मूर्ती बनला, त्याच्या जाऊन गळ्यात हार घालायला लागले, प्रसाद ठेवायला लागले, पाया पडायला लागले. अधिकार कशामुळे वाढला? फक्त आणि फक्त एका दगडाच्या एका भागाला शिल्पकाराचा संघ आला, एकाला शिल्पकाराचा संघ आला, परिणाम मूर्ती झाली आणि एकाला शिल्पकाराचं सानिध्य मिळालं नाही, परिणामी पायरीचा दगड होऊन बसावं लागलं. हे मी सांगत नाही, हे तुकोबरायांचं प्रमाण सांगतं. पूजा एकावरी पाय देती, पूजा एकावरी पाय देती, पूजा एकावरी पाय देती, पूजा एकावरी पाय देती. पाषाणाचा देव पाषाण पायरी, पाषाणाचा देव पाषाण पायरी, पाषाणाचा देव पाषाण पायरी, पाषाणाचा देव पाषाण पायरी. पूजा एकावरी पाय देती, पूजा एकावरी पाय देती, पूजा एकावरी पाय देती, पूजा एकावरी पाय देती. पाषाणाचा देव दगडाचाच देव, पाषाणाचा देव पाषाण पायरी, परिणाम फक्त वेगळा आहे. पूजा एकावरी पाय देते, एकाची पूजा होते, एकावर पाय दिला जातो. फक्त एका दगडाला शिल्पकाराचं सानिध्य मिळालं, मूर्तीचा आकार प्राप्त झाला, पूजा झाली. दुसऱ्याला शिल्पकाराचं सानिध्य मिळालं, लोक पाय द्यायला लागले. तसंच शिल्पकाराचं सानिध्य मिळण्याकरता सुद्धा त्या दगडाची पूर्व पुण्याच असेल, एक भाग म्हणून. तसं मनुष्य देहात आल्यानंतर तुकोबरे सांगतात या विकाररूपी घटकांवरती विजय मिळवण्याकरता साधन सोपं आहे, सुलभ आहे, चांगलं साधन आहे, पण ते मिळण्याकरता परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, पूर्व पुण्याशिवाय ते साधन मिळत नाही. पूर्व पुण्याशिवाय ते साधन आपल्यासारख्यांना प्राप्त होऊ शकत नाही. मग ती जिज्ञासू भक्त मंडळी जी होती ती तुकोबऱ्यांचं म्हणणं ऐकलं, महाराज ठीक आहे, पूर्व पुण्याशिवाय ते साधन मिळू शकत नाही, आम्हाला मान्य, पण ते साधन तुम्ही म्हणताय चांगलं आहे आणि सोपं साधन आहे, ज्याच्यामुळे हे विकाररूपी घटक नष्ट होतात आणि जीवन सुचिरभूत होतं. काही हरकत नाही, ते पूर्व पुण्याशिवाय मिळत नाही ना, काही हरकत नाही, मिळू द्या, कधी मिळायचंय त्या वेळेला, पण आम्हाला ते साधन तरी सांगा, कसलं आहे ते साधन, कोणतं साधन आहे की जे साधन तुम्ही म्हणताय पूर्व पुण्याशिवाय मिळू शकत नाही, कोणतं साधन आहे ते? मग ते साधन तुकोबरायांनी सांगायला सुरुवात केली. अभंगाचं पहिलं चरण. संत चरण राजा लागता सहज, 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 संत चरण राजा लागता सहज. वसन चतुर चरण चंद्र
तुम्ही सांगताय पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय परिउपदिष्टे पूर्वपुण्याशिवाय ते प्राप्त होणार नाही, पण ते साधन सोपं आहे आणि चांगलं आहे. हरकत नाही पूर्वपुण्याने मिळू द्या, ते साधन सोपं आहे ना, चांगलं आहे ना, मग ते साधन तरी सांगा. महाराज म्हणाले ठीक आहे. संत चरण रज लागता सहज. विकार रूपी घटकांना नष्ट करायचं असेल तर हे साधन आहे. संत चरण रज लागता, कष्टाने नाही, सायासाने नाही, नेमाने तर अजिबात नाही, सहज. महाराज संत चरण रज लागता सहज. सहज परिणाम काय होतो? वासनेचे बीज जळोनी जाय. हे जे विकार रूपी घटक आहे हे नष्ट होतं. ही वासना जी इतकी प्रबळ आहे, आपल्याला या वासनेपासून निवृत्त होता येत. मग काय करावं? याच्याकरता फक्त एक संत चरण रज. आता संत चरण रज याचा साधा सरळ अर्थ घेतला तर आपण संतांच्या चरणाची माती, धूळ, संत चरणाची माती, ती जर आपल्याला प्राप्त झाली, ती पण कशी? सहज. संत चरण रज लागता सहज, आपल्याला ती प्राप्त झाली सहज, तर वासनेचे बीज जळोनी जाय. म्हणून एखाद्या महापुरुषाच्या पायाखालची माती बळच डोक्याला लावून घ्यायची नाही. म्हणून तुकोबाराने असं सांगितलं सहज, तर बळच एखाद्याने पायाखालची माती डोक्याला लावत नसतं. संत चरण रज लागता सहज, सहज जरी प्राप्त झाली तरी वासनेचे बीज जळोनी जाय. आता रज याचा अर्थ एका अर्थानं आपण पायाखालील संतांच्या पायाखालची माती असाही घेऊ शकतो, आणि रज याचा अर्थ संतांच्या भेटीतून प्राप्त होणारे विचार किंवा उपदेश या हेतून सुद्धा आपण अर्थ घेऊ शकतो. म्हणजे संतांच्याकडून आलेले उपदेश, संतांच्याकडून आलेलं मार्गदर्शन हे सहज प्राप्त झालं. सहज बोलणे हितोपदेश, असे सहज हितोपदेश प्राप्त झाले की वासनेचे बीज जळून जाय. किंवा संत एखाद्या अधिकारी महापुरुषाची, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू महापुरुषाची जर चरणाची माती प्राप्त झाली तरी देखील वासना समाप्त होते. वासनाच क्रोधाला प्रबल करते, वासनाच लोभाला प्रबल करते, वासनाच मोहाला प्रबल करते, वासनाच ईर्षेला, निंदेला, द्वेषाला प्रबल करते. म्हणून ही वासनाच आहे जी आपल्या शरीरातील, जीवनातील वेगवेगळे घटक जे दूषित करतात जीवनाला, त्या समग्र घटकांना प्रबलता ज्याच्यामुळे मिळते ती वासना आहे. प्रोत्साहन ज्याच्यामुळे मिळतं ती वासना. वासना म्हणजे थोडक्यात साध्या सरळ भाषेत बोलायचं झालं, वासना म्हणजे भगवान परमात्म्याच्या पासून विरुद्ध दिशेनं घेऊन जाणाऱ्या सर्व इच्छा म्हणजे वासना. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्यापासून लांब ठेवणाऱ्या सगळ्या इच्छा म्हणजे वासना. भगवंतापासून दूर ठेवणारी इच्छा ती वासनाच आहे. भयानक वासना असते. जी इच्छा आपल्याला देवापासून दूर ठेवते ती सगळी वासना आहे. आणि एक पूर्ण केली, ही वासना एक पूर्ण केली की दुसरी लगेच तयार होते. एक वासना पूर्ण झाली की दुसरी वासना पूर्ण झाली की तिसरी. कसं होतं? लग्न ज्याचं झालेलं नाही त्याला असं वाटतं लग्न झालं म्हणजे सुखी झालो बाबा एकदा. काय झाली? वासना तयार झाली. लग्न झालं की मी सुखी झालो. आणि ज्यांची झाल्या ते त्यांच्याकडे बघितलं तर ती म्हणतात नसत्या उच्चापतीत ह्या पडलो नसतो. ज्यांची लग्न झाले त्यांना असं वाटतं हे भानगडीत पडलो नसतो तो बरं झालं असतं. आणि ज्यांचं झालेलं नाही त्यांना असं वाटतं एकदा का बाबा हे मोकळं झालो म्हणजे सुखी झालो बाबा एकदा. किती वर्ष नुकत्या बघतच बसायचं, किती वर्ष. म्हणजे ज्याचं झालेलं नाही त्याला असं वाटतं हे मला प्राप्त व्हावं एखादी गोष्ट, आणि ज्याचं झालंय त्याला असं वाटतं हे याच्यामध्ये काही रस राहिलेला नाही. म्हणजे ही वासनाच आहे. एकाला ती वासना प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे, एकाला ती प्राप्त झालेली पण त्याच्यात रस राहिलेला नाहीये. मग त्याची वासना तिथून ती पूर्ण झाली की एखादी दुसरी वासना तयार होते. मग आता पोराबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, एखादा चांगला सुंदर फ्लॅट मिळावा, पैसा अडका भरपूर मिळावा, अशा बऱ्याच वासना वाढत जातात. अशी वरळ लागते एकाची. आणि म्हणून या संसारातील सगळे घटक जे भगवंतापासून आपल्याला दूरच ठेवतात, त्या सगळ्या इच्छा ज्या माया आणि मायाजन्य पदार्थांच्या संपूर्ण इच्छा ज्या भगवंतापासून आपल्याला दूर नेतात त्या सगळ्या इच्छा म्हणजे वासनाच आहेत.
माया आणि मायाजन्य पदार्थांच्या सर्व इच्छा ज्या भगवंतापासून आपल्याला दूर ठेवतात, त्या सर्व इच्छा त्या वासनाच आहेत. सगळ्या वासना कितीही करू द्या तरी जीव पूर्ण होत नाही. माणसाचं जीवन काहीही केलं तरी, आयुष्यात कितीही कमवलं तरी वासना पूर्ण होतच नाही, अजून इच्छा वाढत जातात. उग महाराजांनी सांगितलं का, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. आता हे प्रमाण कधी माहितीये का, ज्याचं झालंय त्यानं म्हटलं की मग अनुभव येतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. मग ती इंगळ लाल आहेत का रसरशीत आहेत का हे कधी कळतं. आता सावध सावधान समयो साधा समीपे असे. माहितीये का, स्वस्ती श्री. एकदा ते अक्षिदा पडल्या की मग कळतं हळूहळू हळूहळू की बाबा हे किती अवघड आहे, ही इंगळं किती चटकं देतात हे त्यावेळेला कळतं. आणि त्यावेळेला कळाल्यानंतर मग प्रमाणाची अनुभूती येते आणि मग माणूस म्हणतो संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. दुःख मुळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. संसार. आणि म्हणून ज्याचं वाजलेलं आहे त्यानं बिंदास म्हणा संसार दुःख, त्याला त्याचा अनुभव असतो. म्हणून संसारातील संपूर्ण गोष्टी, म्हणून आपल्या जीवनातील सुख वस्तू केंद्रित नाही, जीवनातील सुख सत्ता केंद्रित नाही, जीवनातील सुख पदार्थ केंद्रित नाही, स्थान केंद्रित नाही, तर जीवनातील सुख संत केंद्रित आहे, भगवंत केंद्रित आहे. वस्तू व्यक्ती पदार्थ केंद्रित जीवनात सुख नाहीये. जीवनातील सुख हे भगवत केंद्रित आहे, संत केंद्रित आहे. संतांशी केंद्रित राहिलो तर सुख आहे, भगवंताशी केंद्रित राहिलो तर सुख आहे. आणि संसारातील वस्तूंशी केंद्रित राहिलो तर कितीही कमवा दुःखच आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या असणाऱ्या जीवनातील ही वासना जी विकारांना प्रबल करते आणि विकार जीवनाला उद्ध्वस्त करतात, अस्वच्छ करतात, मलिन करतात, अशा या मलिन करणाऱ्या जीवनातील विकारांचे घटक, या विकारांच्या घटकांना प्रबल करणारी वासना, आणि ही वासना समाप्त करायची असेल तर एकच साधन, सुलभ गोमटे संत चरण रज. लागता सहज सहज लागले, वासनेचे बीज जळून जाय. वासना समाप्त होत नाही, तो वासनेचे बीजच नष्ट होतं. वासनेचं बीज नष्ट झालं की पुन्हा वासनाच उत्पन्न होत नाही. एकदा का, आता समजा एक प्रमाण आहे, बीज भाजवणी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आपल्या इकडे पेरणी करायची असेल तर आपण बी केंद्रात, आपण या धान्यांच्या दुकानातनं बी घेऊन आलो आणि त्याला जर तव्यामध्ये परतलं आणि मग पेरायला गेलो तर चालेल? भाजून नाही होते. आणलेलं बी तशाच पद्धतीने त्याची पेरणी करावी लागते, त्याद्वारे त्याची रोपं उगवतात आणि मग त्यापासून उत्पन्न मिळतं. म्हणजे भाजलेल्या बियातून काय मिळत नाही. तसं वासना संत चरणाच्या रजाच्या संपर्कात आल्यानंतर जीवनातील वासना बीजच समाप्त होत. वासनेचे बीज जळवणी जाय, बीजच समाप्त होता. आता अंकुरित व्हायला काही शिल्लकच राहत. म्हणून वासनेचं बीज एकदा का संपलं की पुन्हा नवीन वासना उत्पन्न होत नाही. आणि नवीन वासना उत्पन्न संसारातील झाली नाही तर विकारांना प्रबलता येत नाही. आणि विकार प्रबल झाले नाही तर जीवन उद्ध्वस्त होत नाही, मलिन होत नाही, अस्वच्छ होत नाही. आणि एकदा का जीवन सुचिरभूत व्हायला लागलं
संत चरणाच्या रजाच्या संपर्कात आल्यानंतर हे सगळे प्रकार घडले आणि जीवन एकदा का सुचिर होत व्हायला लागलं की मग मात्र तुकोबाऱ्या सांगतात त्याचा पुढचा टप्पा त्या साधकाच्या जीवनामध्ये येतो अभंगाचं दुसरं चरण. तुकोबाऱ्या सांगतात संत चरणाच्या रजाच्या संपर्कात आल्यानंतर वासनेचे बीज जळोनी जाय आणि वासनेचं बीज समाप्त झालं की विकारांना प्रबलता येत नाही, त्याच्यामुळे जीवन उद्ध्वस्त होत नाही, सुचिरभूत होतं आणि त्याचा परिणाम एकदा का जीवन स्वच्छ व्हायला लागलं, जीवन मंगलतेला प्राप्त झालं, वासनेचं बीज संपलं आणि विकार क्षमायला लागले, विकारांची निवृत्ती व्हायला लागली की मग त्या साधकाच्या जीवनामध्ये मग रामनामे उपजे आवडी, रामनामाची आवड उत्पन्न व्हायला लागली, भगवत नामाची आवड उत्पन्न व्हायला लागते आणि एकदा का भगवंत नामाची आवड उत्पन्न व्हायला लागली की त्या नामचिंतनामुळे सुख घडोघडी वाढू लागे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 हाँ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. हा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय आणि त्याचा परिणाम साधकाच्या जीवनामध्ये पुढचं परिवर्तन होतं. मग रामनामे उपजे आवडी, रामनामाची आवड उत्पन्न होते आणि त्याचा परिणाम भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची आवड ज्या साधकाच्या जीवनामध्ये उत्पन्न होते मग त्याचा परिणाम सुख घडोघडी वाढू लागते. सुख काय होतं? वाढतं. सुख घडोघडीनं वाढतं. रामनामाची आवड उत्पन्न व्हायला लागली की सुख घडोघडीनं वाढू लागतं. म्हणून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची आवड उत्पन्न होणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये एखादी वस्तू असो अथवा नसो संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मयर्पिता मनोरबुद्धी यो मद्भक्ता समिप्रिया. भगवान परमात्मा सांगतात संतुष्टम सततम योगी, तो भक्त संतुष्ट असतो, काय मिळू नाही तर न मिळू. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मयर्पिता मनोरबुद्धी, मन आणि बुद्धी तो समर्पित करतो भगवान परमात्म्याच्या चरणावरती. असा भक्तो योमत भक्ता समेप्रिय, तो भक्त मला आवडतो. आणि म्हणून भगवान परमात्म्याची आवड उत्पन्न होणाऱ्या साधकाला बाह्य व्यक्ती वस्तू पदार्थ मिळाली नाही मिळाली तरी त्याच्या सुखामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नाही. कारण सुख आणि दुःख हे जाणीवेवरती अवलंबून आहे. आपल्या अनुकूल संवेदना प्राप्त झाल्या की सुख मिळतं आणि प्रतिकूल संवेदना प्राप्त झाल्या की दुःख मिळतं. थंडीच्या दिवसामध्ये गरम मिळालं काहीतरी शेकायला किंवा आपल्या अंगावर घ्यायला तर अनुकूल संवेदना मिळाल्या. मग अशा थंडीमध्ये गरम उबदार कपडे मिळाली तर ती अनुकूल संवेदना आहे, त्याच्यामुळे सुख आहे. आणि अशाच थंडीमध्ये बर्फाच्या ठिकाणी अजून जरा बसायला मिळालं तर ती प्रतिकूल संवेदना आहे, त्याच्यामुळे दुःख आहे. म्हणजे जीवनातील कोणतीही वस्तू व्यक्ती पदार्थ ज्याच्यापासून आपल्याला अनुकूलता मिळते असं मिळालं की सुख, आणि ज्यापासून आपल्याला प्रतिकूलता मिळते ते दुःख आहे. म्हणून महाराज म्हणतात जो भगवान परमात्म्याच्या नामाची आवड ज्याच्या जीवनामध्ये उत्पन्न झाली ना त्याच्या सगळ्या जाणीवा समाप्त होतात.
देहीच विदेही भोगू दशा किंवा आठव नाटव गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग तो मज भावा तो मज भावा. अशी अवस्था ज्याला प्राप्त होते त्याला बाह्य वस्तू मिळाली काय नाही मिळाली काय त्याला काय फरक पडत नाही. म्हणून भगवान परमात्म्याची आवड उत्पन्न होण्याकरता वासना सबीज नष्ट व्हावी लागते. वासना सबीज नष्ट होण्याकरता संत चरणाची धूळ मिळावी लागते. आणि संत चरणाची धूळ मिळण्याकरता पूर्व पुण्याई असावी. पूर्व पुण्याईमुळं संत भेटतात. संत भेटीमुळं संत चरणाची धूळ प्राप्त होते, माती प्राप्त होते. आणि संत चरणाची रज प्राप्त झाल्यामुळं वासना नष्ट होते, वासनेचं बीज नष्ट होतं. आणि वासनेचं बीज नष्ट झालं की रामनामाची आवड उत्पन्न होते. रामनामाची आवड उत्पन्न झाली की सुख वाढू लागतं घडोघडीनं. सुख घडोघडीनं वाढू लागतं. आता आपल्याला जे संसारात सुख मिळतंय ना ते घडोघडीनं वाढणारं सुख नाही, घडोघडीनं कमी होणारं सुख आहे. क्षणाक्षणानं कमी होणारं सुख संसारात आहे. आणि भगवान परमात्म्याच्या चिंतनानं सुख घडोघडीनं वाढतं. म्हणून परमार्थिकाचा अनुभव वेगळा आहे आणि संसारिकाचा अनुभव वेगळा आहे. आमचे गुरुवर एक उदाहरण सांगतात. तुमच्याकडे ऊसाची शेती आहे. ऊसाच्या फळामध्ये दोघं मित्र ऊस खायला गेले आणि ऊसाच्या फळामध्ये दोघं मित्र ऊस खायला गेल्यानंतर पहिल्या मित्रानं एक ऊस तोडला, दुसऱ्या मित्रानं एक ऊस तोडला. पहिल्या मित्रानं ऊस खायला सुरुवात केली मुळापासून आणि दुसऱ्या मित्रानं ऊस खायला सुरुवात केली शेंड्यापासून, विरुद्ध दिशेने. एकानं शेंड्याकडनं खायला सुरुवात केली, एकानं मुळाकडनं खायला सुरुवात केली. आता जो ऊस मुळाकडनं खात होता त्याला पहिलाच घास गोड लागला. तो म्हणाला ऊस खूप गोड आहे. आणि दुसरा जो होता तो शेंड्याकडनं ऊस खात होता त्याला पहिलाच घास तुरट लागला. तो म्हणाला ऊस तुरट आहे. मग असाच त्यांचा खात खात प्रवास पुढे सरकत गेला. मुळाकडनं खाणारा पुढे पुढे सरकत शेंड्याकडे गेला आणि शेंड्याकडनं ऊस खाणारा सरकत सरकत मुळाकडे आला. जसे पुढे गेले ज्याला पहिल्यांदा मुळाकडे गोड लागलेला ऊस होता त्याला शेंड्याकडे जाता जाता तुरट लागायला लागला. मग त्याचा पुन्हा अनुभव बदलला. म्हणाला नाही रे बाबा हे काय ऊस गोड नाही, हा तुरट आहे. आणि जो शेंड्याकडनं खाणारा होता त्याला सुरुवातीला तुरट लागला, पण मुळाकडं आला त्यावेळेला त्याला गोड लागला. आणि त्यानं सांगितलं बाबा सुरुवातीला तुरट होता पण हा याच्यासारखी गोडी कशात नाही, ऊसच गोड आहे. मग हे कोण आहेत? ते दोघं मित्र म्हणजे आपण संसारिक आणि परमार्थिक. जो शेंड्याकडनं ऊस खाणार आहे तो म्हणजे परमार्थिक भगवत चिंतन करणारा उपासक. आणि जो मुळाकडनं ऊस खाणार आहे तो संसारिक. संसारिक म्हणजे मुळाकडनं ऊस खाणारा. संसाराला लागल्याबरोबर गोडच वाटतो. जसे 5-10 वर्ष गेले की मग तुरट लागायला लागतो. काय संसार गोडपणा राहत नाही. पण जो शेंड्याकडनं ऊस खाणार आहे तो म्हणजे उपासक, भगवत चिंतन करणारा. त्याला सुरुवातीला त्रास होतो, आसन सिद्ध होत नाही. बसला तर आसनावरती पायाला मुंगे येतात, जमत नाही. 10-5 मिनिटं पण नामस्मरण करू शकत नाही, चिंतन करू शकत नाही. असाच प्रवास सुरुवातीला तुरट वाटतो. मग सुरुवातीला सगळं काही कुठेही फिरायची, कसंही राहायची, काहीही खायची सवय असते. एकदा का परमार्थिक क्षेत्रात आला की खाण्यामध्ये नियंत्रण आलं, वागण्यामध्ये नियंत्रण आलं, बोलण्यामध्ये नियंत्रण आलं, खाण्यामध्ये नियंत्रण आलं. या सगळ्या नियंत्रणामध्ये त्याला तुरट वाटतं. आणि तसाच पुढे प्रवास करत राहिला, भगवत चिंतनावर अनुसंधान करत राहिला, नामस्मरण करत राहिला तर त्याचा परिणाम पुढे गेलं की त्याची गोडी वाढत 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 जाते. आणि मग त्याला जे सुख मिळतं ना ते घडोघडीनं वाढणारं सुख मिळतं. आणि या मुळाकडनं खाणाऱ्याला घडोघडीनं सुख घटणारं मिळतं. त्याला प्रत्येक घासाला मुळाकडनं खाताना गोडी कमी कमी जाणवते आणि त्याला प्रत्येक घासाला गोडी वाढत वाढत जाते. तसंच आहे संसारिकाला संसारातील गोडी कमी कमी होते, म्हणजे संसारामध्ये सुखाची गोडी कमी कमी होते. आणि परमार्थिक चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये रममान असणारा जो उपासक आहे, जो रामनामाची आवड उत्पन्न झालेला साधक आहे, त्याच्या मात्र जीवनामध्ये सुख घडोघडी वाढू लागेल. सुख घडोघडीनं वाढतं आणि सुख घडोघडीनं वाढायला लागलं की त्याचं हृदय परिवर्तित होतं. आणि त्याच्या हृदयाचं परिवर्तन म्हणजे कंठी प्रेम दाटे, नैने नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. याचं परिवर्तन काय होतं? कंठ दाटतो, दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही.
दुसऱ्याबद्दल दयाभाव येतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ ही अवस्था प्राप्त होते कधी? रामनामाची आवड उत्पन्न झाली, सुख घडोघडीनं वाढायला लागलं की मग कंठामध्ये एक सद्गदित कंठ होतो. दुसऱ्याबद्दलचं दुःख जाणवू लागतं, दुसऱ्याची पीडा दिसू लागते. निर्वैरता जीवनामध्ये येते. जे तुकोबारे सांगतात निर्वैर होणे साधनाचे मूळ, ती निर्वैरता जीवनामध्ये येते. आणि मग त्याच्यामुळं तुकोबारे सांगतात आपल्या जीवनाचं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची दरवाजे हळूहळू हळूहळू मोकळी होतात. आणि मग हृदयी प्रगटे रामरूप अशी अवस्था प्राप्त झाली की भगवान परमात्म्याच्या अनुभूतीला सुपीक जीवन आपलं होतं. अशा प्रकारची सुपीकता येण्याकरता हा प्रवास आपल्याला संत संगतीतच करावा लागतो. जळोनी जाय मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि हे साधन तुकोबराय सांगतात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटी, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागले. यथामती यथावकाश अभंगावरती बोलण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असेल ते क्षमा करा. जे काही बरोबर असेल, जे विषयाला अनुसरून असेल, त्या पद्धतीचं जे काही चिंतन असेल ते निश्चित घ्या. जे काही चूक झाले असेल ती दुरुस्त करून घ्या. असो, झालेली कीर्तनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ, माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणावरती समर्पित करतो. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती, भगवान दत्तात्रयांच्या चरणावरती समर्पित करतो. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, सद्गुरु भेटले हो त्यांनी धरियले करी. पश्चिमे चालविले आत्मा तेथे निर्धारी. त्रिकुटावरी नांदे देखियली पंढरी, ते सुख काय सांगू वाचे बोलताना. असं सुख त्या महान सत्पुरुषांच्या संपर्कात प्राप्त व्हावं. जे तुकोबाऱ्या सांगतात असे एक सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावे की ज्यांनी आपल्याला परमार्थाचा सोज्वळ मार्ग दाखवावा आणि त्या मार्गावरती त्यांनी आपल्याला सोबत घेऊन जावं. भागलिया मज वाहतील कडिये, असं आपल्याला त्यांनी सहज सोबत घेऊन जावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा. अशीच परमार्थ करण्याची भावना, सद्विचारांची प्रेरणा, सद्कृतीची प्रेरणा आणि सद विवेकाची प्रेरणा आपल्याला सतत भगवत कृपेनं, साधू संतांच्या कृपेनं प्राप्त होत राहावी, अशी भगवान परमात्म्याच्या, साधू संतांच्या, सद्गुरुनाथांच्या चरणावरती प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.